आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ती म्हणजे अर्थातच अंजली दमानियांसंदर्भातली। अंजली दमानिया आज खरंच दिल्लीला जाणार का आणि जर गेल्या तर त्या अजित पवारांच्या विरोधात केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार करणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण अंजली दमानिया सुपारी घेऊन आरोप करतात असा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी दमानियांवर केला। दमानिया अजित पवार यांच्या विरोधामध्ये आक्रमक झाल्यात तर मग त्यानंतर राष्ट्रवादी सुद्धा दमानिया यांच्या विरोधात आक्रमक झाल्याचं चिन्ह आहे। उपमुख्यमंत्री पदावरनं आणि पालकमंत्री पदावरनं तात्काळ म्हणजे 24 तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतेय। त्यांना वॉर्निंग देतेय की जर हे त्यांनी केलं नाही तर मला पुढचं पाऊल म्हणजे उद्या दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घ्यावी लागेल आणि गृहमंत्री म्हणून या देशाचे ज्यांनी ना खाऊंगा ना खाने दूंगा असं आश्वासन भारताच्या जनतेला दिलं होतं त्यांना मी त्यांच्या भेटीची मागणी करते। अंजली दमानिया यांनी आत्तापर्यंत जेवढी राजकीय विधानं आणि आरोप केले एकाही राजकीय आरोपाचा आजतागायत त्यांनी पाठपुरावाही केला नाही आणि त्यांनी जेवढे आरोप आजपर्यंत केले ते एकही सिद्ध झाला नाही। दुसरी गोष्ट प्रेस बोलवणं, IQ माहितीवरती बेछूट आरोप करायचे आणि एखाद्या व्यक्तीचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करायचं हे अंजली दमानिया यांचं रुटीन प्रॅक्टिसमधलं काम आहे। कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणावर तरी आरोप करणं, त्याच्यामुळे मला दाट शंका आहे ती हे कॉन्ट्रॅक्टचं काम चालू आहे। त्यामुळे आपण बघितलं असेल की रुपाली चाकणकरांनी पण अंजली दमानियांवरती आरोप केलेले आहेत। अंजली दमानिया पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून आक्रमक झालेल्या होत्या, त्या पुण्याला सुद्धा गेल्या होत्या। त्यांनी या सगळ्या संदर्भातले पुरावे सुद्धा गोळा केलेले होते। त्यांनी त्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेतून त्यांनी अजित पवारांवरती गंभीर आरोप सुद्धा केलेले होते। मात्र या आरोपांनंतर आता राष्ट्रवादी सुद्धा आक्रमक झालेली आहे। अंजली दमानिया या सुपारी घेऊन कामं करतात, आरोप करतात असा थेट आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी दमानियांवर केलेला आहे। सोबतच आज अंजली दमानिया दिल्लीला जाणार आहेत। या दिल्लीला गेल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना सुद्धा भेटणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेमधून सांगितलेलं होतं। त्यामुळे आज अजित पवारांबद्दल त्या गृहमंत्री अमित शहांकडे तक्रार करणार का आणि नेमक्या या तक्रारीनंतर अमित शहा काय भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज अंजली दमानिया दिल्लीला जाणार आहेत। दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची ते भेट घेणार आहेत। भेटीनंतर अजितदादांची त्या तक्रार सुद्धा करणार आहेत। अजित पवारांबद्दल जे काही आरोप होते त्या सर्व आरोपांचा पाढा त्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसमोर वाचून दाखवणार आहेत अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेतून दिलेली होती। त्यानंतर राष्ट्रवादीकडून सुद्धा या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया आल्या। रुपाली चाकणकरांनी तर अंजली दमानियांवरती थेट आरोपच केला की अंजली दमानिया या सुपारी घेऊन आरोप करतात असा थेट आरोप रुपाली चाकणकर यांनी केलेला आहे। पुण्यातील कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांचं नाव पुढे आलेलं होतं। त्यानंतर या प्रकरणाला नववादाचं तोंड फुटलेलं होतं। त्यानंतर अनेक आरोप प्रत्यारोपांच्या सुद्धा फैरी रंगल्या गेल्या होत्या। अंजली दमानिया आज खरंच दिल्लीला जाणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझ्यासोबत असणार आहेत राष्ट्रवादीच्या माजी प्रवक्ता रुपाली पाटील आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्ता हेमा पिंपळे। आपल्या दोघींचं सुद्धा स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये। रुपालीजी आणि हेमाजी, मी आधी अंजली दमानिया काय म्हणाल्या होत्या पत्रकार परिषदेतून आपण आधी त्यांची प्रतिक्रिया ऐकूयात आणि मग आपण या चर्चेला सुरुवात करूयात। उपमुख्यमंत्री पदावरनं
आणि पालकमंत्री पदावरनं तात्काळ म्हणजे 24 तासात त्यांचा राजीनामा हा फडणवीसांनी ताबडतोब घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतेय. त्यांना वॉर्निंग देतेय की जर हे त्यांनी केलं नाही तर मला पुढचं पाऊल म्हणजे उद्या दिल्लीला जाऊन अमित शहा यांची भेट घ्यावी लागेल आणि गृहमंत्री म्हणून या देशाचे ज्यांनी ना खाऊंगा ना खाने दूंगा असं आश्वासन भारताच्या जनतेला दिलं होतं त्यांना मी त्यांच्या भेटीची मागणी करते. आणि या संदर्भामध्ये मी आता सर्वप्रथम रुपालीताई तुमच्याकडे येतोय. चाकणकर म्हणतात की दमानिया सुपारी घेऊन आरोप करतात, पण त्या विरोधक आणि सत्ताधाऱ्यांवर सुद्धा आरोप करतातच की. मग आता जर हे प्रकरण उजेडात आलं असेल तर मग आरोप केलं तर काय बिघडलं? सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, ज्या वेळेला अजितदादांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या विषयी त्या ज्या बोलायला आल्या, या आधी पुण्यामध्ये अनेक घटना घडल्या, त्याच्यामध्ये आमच्या दमानियाताई बोलल्या नाही. असो, राजकीय कुरगुडी, राजकीय कोणतरी त्यांचा बोलवता धनी वेगळा असेल, त्यांनी तुम्ही जे आता त्यांची जी मंद दाखवलं की अजितदादांनी 24 तासाच्या आत राजीनामा दिला पाहिजे, नाही तर मी डायरेक्ट गृहमंत्री अमित शहा साहेबांना भेटेल. निश्चित अंजली दमानी त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटलं पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु अंजली दमानिया कथाकथित जो पेपर दाखवतात, ज्याच्यावरनं आरोप करतात, त्या आरोपात तथ्य तर असलं पाहिजे. अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये जे काही स्वतःला स्वयंघोषित कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते समजतात किंवा जे विरोधक आरोप करतात, विरोधकांना आरोपाचा अधिकार असला तरी त्या आरोपावर काहीतरी कायदेशीर पुष्टी पाहिजे आहे, हे लक्षात घ्या. ती नाही. ज्यावेळी पार्थ पवारांवर आरोप करण्यात आले, राज्याचे उपमुख्यमंत्री सगळ्यांच्या समोर आले की कोणतीही बेकायदेशीर कारवाई खपून घेतली जाणार नाही. अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं की असं जर काही असेल तर त्याच्यावर त्वरित कारवाई करावी. पण मुळामध्ये पार्थ पवारांना सरकारी जमीन विकण्याचा पार्थ पवारांनाच नाही, पंतप्रधानांना सुद्धा अधिकार नाहीये, हे लक्षात का घेत नाहीये? हे जे काही रचण्यात आलं 1800 कोटी 1800 कोटी, तर मी तुम्हाला वकील म्हणून फक्त 2-4 पॉइंट तुमच्या समोर मांडते की ह्या जमिनीची 2007 साली काय किंमत होती, तर 1800 नक्कीच नव्हती. जमिनीची व्हॅल्यू आजच्या व्हॅल्युएशन प्रमाणे 1800 कोटी निश्चित असेल, परंतु ती जर सरकारची मालकी हक्काची जमीन असेल तर ती सरकारी जमीन कोणी कुणाला विकू शकत नाही. खुद्द पंतप्रधान साहेब सुद्धा विकू शकत नाही. आपलं जे व्यावसायिक धोरण आहे त्याच्यामध्ये ती जी काही तिथं प्रोजेक्ट करण्याच्या निमित्ताने असेल तर त्याच्यामध्ये अग्रीमेंट होऊ शकतं आणि मुळामध्ये ती जमीन केंद्र सरकारला म्हणजे राज्य सरकारची जमीन 7/12 असलेली मालकी हक्काची केंद्र सरकारला भाड्याने 2038 पर्यंत दिलेली आहे. त्यामुळे ती कोणत्या वेगवेगळ्या प्रोजेक्टला देण्याचा अधिकार निश्चित सरकार. पण रुपालीताई, तुम्ही असं म्हणताय की दमानियांनी जे आरोप केले त्याच्यामध्ये तथ्य नाही असं म्हणताय तुम्ही थेट? माझा आवाज येतो रुपालीताई तुम्हाला? हो, येतोय बोला. म्हटलं तुम्ही जे आता जे सगळं विश्लेषण केलं याच्यावरून तुम्हाला असं म्हणायचंय का की दमानियांनी जे काही आता आरोप केलेले आहेत त्याच्यामध्ये हे सगळे आरोप तथ्यहीन आहेत? आरोपच मुळात तथ्यहीन आहेत, खोटे आहेत. दमानियाताईंना कोणीतरी उभं केलेलं आहे, कारण का निवडणुका आल्या की माननीय अजितदादांवर खोटे आरोप करणे, त्यांची प्रतिमा मलिन करणे हा एक विरोधकांचा षडयंत्र आहे. याच्या हे रचणारे षडयंत्र सुद्धा समोर येतील. मुळामध्ये 70,000 कोटीचा ज्यावेळी आरोप केला त्या आरोपाच्या कायदेशीर प्रक्रियेला ते सामोरे गेले. त्याच्यानंतर हा आरोप करणारे सुद्धा दमानिया आणि मला वाटतं सरकारी अधिकारी जे निवृत्त आहेत, मांढरे का पांढरे त्यांचं नाव आहे, मग सातत्याने ज्याला मेहरबान कोर्टाने संविधानाने ज्यांना अधिकार दिला त्यांनी त्यांना निर्दोष केलेले, तरी सुद्धा दमानिया म्हणणार की नाही राजीनामा द्या. हे अत्यंत दमानियांचं
ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. रुपालीताई, तुम्ही सोबतच राहा. आपल्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्ता हेमा पिंपळे सुद्धा आहेत. हेमाजी, तुम्ही आता ऐकलं असेल रुपाली ठोंबरेंचं नेमकं काय म्हणणं होतं. अंजली दमानिया ह्या कोणाच्या तरी सांगण्यावरून उभ्या राहिलेल्या आहेत आणि त्या ह्या बेछूट आरोप करतायत. अतिशय तथ्यहीन आरोप आहेत त्यांचे. आपण कसं पाहता रुपाली पाटील यांच्याकडे? नाही, रुपाली पाटील माझ्या मैत्रीण आहेत, पूर्वीच्या त्या सहकारी आहेत. रुपाली पाटील असेल काय, महिला आयोगाच्या अध्यक्ष काय, यांनी जे स्टेटमेंट दिलेत ना ते फार प्रीमॅच्युअर स्टेटमेंट मला वाटतात. अंजली दमानिया ताईंचं म्हणणं जे आहे की फेअर आणि ट्रान्सपरंटली इन्व्हेस्टिगेशन याचं व्हावं. ज्या समित्या सरकारने, देवेंद्र फडणवीस सरकारने नेमलेल्या आहेत, मला वाटतं थर्गे समिती काहीतरी 2-3 समित्या नेमलेल्या आहेत, त्या समितीमध्ये इंटरव्हेन्शन होऊ नये, कुठेही टॅम्परिंग होऊ नये म्हणून मला वाटतं त्या राजीनामा मागतायत. आपल्याकडे पॉलिटिक्समध्ये मोरल, इथिक्स वगैरे हे सगळे शब्द जे आहेत ना ते आता म्हणजे काय म्हणायचं त्याला आउटडेटेड झालेले. आता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी एक स्टेटमेंट दिलं होतं पत्रकार परिषदेमध्ये आपल्या. त्यांनी सांगितलं होतं की जे काही असेल त्याची फेअर आणि ट्रान्सपरंटली चौकशी झाली पाहिजे. मी त्याच मताची आहे. आता रुपालीताईंनी थोडे थोडे लिगल पॉइंट सांगितले. मला अंजली दमानिया ताईंना सांगायचंय की याच्या बरोबर तुम्ही जर या प्रकारचं ट्रान्झॅक्शन झालं असेल तर रितसर कलेक्टरची परवानगी घेतली आहे का, रितसर त्याचं चलन त्या कंपनीने जे कोणी आहे त्यांना काही राईट्स दिलेले त्यांनी भरलेलं आहे का, त्यानंतर जे पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ती लिगली झालेली आहे का पॉवर ऑफ अटॉर्नी, हे सगळं पाहिलं पाहिजे. आणि मला वाटतं त्या पाहतात की नाही हे मी सांगायला तेवढी मोठी नाही, परंतु मला असं वाटतं हे सुद्धा सायमल्टेनियसली पाहत गेलं पाहिजे पॅरलली. आणि अमित शहा भाईंकडे राजीनामा मागणं हा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. त्याला आपण इतकं त्याचं विपर्यास करू शकत नाही. उद्या पंतप्रधान. हेमाजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतो. आपल्यासोबत आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा जोडल्या गेलेल्या आहेत. अंजलीजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. मला सांगा, रुपाली चाकणकरांनी तुमच्यावरती एक असा आरोप केलेला आहे की तुम्ही सुपारी घेऊन हे सगळे आरोप करतायत. आपण कसं पाहता या आरोपांकडे? नाही, याच्यावर मला असं वाटतं की ज्याची जेवढी बौद्धिक पातळी त्याप्रमाणे ते शब्द वापरतात. आता जो पक्ष आतापर्यंत फक्त लूट करतोय, स्कॅमवर स्कॅम करतोय, करप्शन करतोय आणि ह्या लोकांना म्हणजे तेच शब्द सुचणार की सुपारीबाज, रिचार्ज, अमुक तमुक, कारण आतापर्यंत आयुष्यात हे तेच करत आले. त्यामुळे तीच भाषा त्यांना सुचते आणि त्यांची बौद्धिक पातळी ही तेवढीच असते. पण सुसंस्कृत लोक जे देशाच्या हितासाठी लढतात, भ्रष्टाचारावर विरुद्ध लढतात, हे का लढतात हे यांच्या लक्षातही येणार नाही. त्यामुळे यांच्याकडनं, आणि ते काही प्रत्येक लाभार्थी आहेत ते प्रत्येक पक्षात कशाला असतात, त्यांना पद मिळावं, तिकीट मिळावं, तर याच्यासाठी ते माणसं बडबड करतात. पण त्याच्याकडे जर लक्ष देत बसलं तर लढता कधीच येणार नाही. आधी मी चिडायचे, आता मी चिडणंही सोडून दिलंय, कारण अशांवर काय चिडायचं ज्यांना काही पातळीच नाही, त्या लोकांबद्दल काय बोलायचं. बर, मी आता थेट रुपाली पाटील तुमच्याकडे येतोय. रुपालीताई, तुम्ही अंजली दमानियांचं सुद्धा म्हणणं ऐकलं असेल आणि हेमा पिंपळेंचं सुद्धा म्हणणं ऐकलं असेल. आपल्याला सुद्धा काहीतरी बोलायचं होतं, आपण बोला, आपला मुद्दा पूर्ण करा. मुळामध्ये एक लक्षात घ्या, माझ्या सहकारी ऍडव्होकेट पिंपळेताई पण आहेत, माझ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजलीताई सुद्धा आहेत. एक लक्षात घ्या की पक्ष हा तिकीट, पद, हा पदाधिकारी जे कार्यकर्ते आहेत तो त्यांचा अधिकार आहे. सर्वसामान्यांना न्याय मागण्याचा निश्चित अधिकार आहे. परंतु सर्वसामान्यांमध्ये आपण जाऊन मी म्हणेल तोच न्याय मला द्या असं तर संविधानामध्ये प्रेरित नाहीये. जर तुम्ही कुणावर आरोप करताय तर त्याच्यासाठी संविधानामध्ये तरतुदी आहेत, सेक्शन आहेत. आज आपण एखादा कागद दाखवायचा आणि याच्यानुसार हे आरोपी आहेत, यांना फाशीची शिक्षा द्या, यांना राजीनामा द्यायला लावा, असे जे वक्तव्य होतात ते कायदेशीर अभिप्रेत नसतात. विरोधक म्हणून कोणी कोणाची कुरघुड्या करायच्या म्हणून किंवा कोणी कोणाला बोलायला दिलाय म्हणून सोशल मीडियावर आजकालचं जे राजकारण आहे त्याच्यावर आरोप करणं सोपं आहे. जर एवढे सगळे स्वतः एवढा डंके की चोट पे सांगतात की असं आहे, तर सर्वसामान्यांना अधिकार आहे ना कोर्टामध्ये जाण्याचा, कोर्टामध्ये तुमचे पुरावे दाखवण्याचा. तुम्ही ते करूच शकत नाही. कारण का मी अंजली दमानिया यांना 2006 पासून मी राजकारणात आहे, 2008 ते 2009 पासून मी हायकोर्टात त्यांना बघितलेलं आहे. त्या आधी एका पक्षामध्ये होत्या, त्या एनजीओचं काम करत होत्या, त्यांच्यासोबत अनेक माहितीचे अधिकारी असलेले कार्यकर्ते काम करत होते. ते कार्यकर्त्यांनी कसं काम केलेलं आहे हायकोर्टामध्ये मी त्यांना प्रत्येक वेळी लढा देताना बघितलेला आहे. तो त्यांचा लढा जो त्यांना चुकीचा वाटतो तो संविधानामध्ये तर बसला पाहिजे,
तर संविधानामध्ये तर चुकीचं असला पाहिजे, ते पुरावे तर सिद्ध व्हायला पाहिजे. आता काय झालेलं आहे की नाही, निवडणूक आली आहे ना, मग अजितदादांवर आरोप करा. या पुण्यामध्ये सेम या पद्धतीने एक जो घोटाळा झाला, घोटाळ्याच्या ह्याच्यामध्ये झाला, त्याच्यामध्ये अंजलीताई बोलल्या नाही, ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे, त्यांनी कुठल्या विषयात बोलायचं नाही हे मी बोलू शकत नाही, परंतु ठराविक विषयामध्येच जर लक्ष घालणार असेल तर कुठेही ती संशयाची दुरी येते. लक्षात घ्या, सोशल मीडिया हे फक्त वास्तव्य सांगण्यासाठी आहे किंवा तुमचे जे आरोप आहेत ज्याच्यावर अन्याय होतो तो न्याय मिळण्यासाठीच एक माध्यम आहे की लोकांपर्यंत करावा. खरा न्याय हा कोर्टात मिळतो. ठीक आहे रुपालीताई, खरा न्याय कोर्टामध्ये मिळतो असं तुम्हाला म्हणायचं आहे. अंजली दमानियांना सुद्धा उशीर होता, पण त्यांच्याकडे एक प्रतिक्रिया घेऊयात. मी लगेचच तुमच्या दोघींकडे येतो. अंजलीजी, आज तुम्ही दिल्लीला जाणार आहात, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची तुम्ही भेट घेताय. जवळपास कधी तुम्ही दिल्लीला निघताय आणि नेमकं ही भेट किती वाजता नियोजित करण्यात आलेली आहे? नाही, कसं आहे, काल मी अमित शहांच्या ऑफिसला एक ईमेल केलाय आणि भेटीची वेळ मागितली आहे. आज मी पुन्हा एक रिमाइंडर देखील पाठवलंय. या व्यतिरिक्त मी फोन करून तिथे ऑफिसमध्ये मेसेजही दिलाय, पण आत्ताच्या घटकेला मला काही वेळ मिळालेली नाहीये. आजचा संध्याकाळचा दिवस आणि उद्याचा पूर्ण दिवस मी वाट बघणार आहे. नाहीतर पेपर्स त्यांच्या ऑफिसमध्ये सोडून मी पुन्हा मुंबईत येऊन मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार आहे. आणि याच्यात जी मागणी आहे ती नंतर कळेलच, पण आत्ताच्या घटकेला एक नागरिक म्हणून मला जे जे करता येईल ते मी करणार आहे. एक नागरिक म्हणून मी जे काय करता येईल ते करणार आहे. मी आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवक्त्या हेमा पिंपळेंकडे येतोय. हेमाजी, आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. रुपाली ठोंबरेंनी आता जे काही वक्तव्य त्यांचं पूर्ण केलेलं होतं त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? कारण त्या असं म्हणाले की हा जो न्याय आहे हा कोर्टात होईल, कोर्टामध्ये जो काही निकाल येईल तो सर्वांना मान्य असेल. आपली प्रतिक्रिया? एक्झॅक्टली, कोर्टात न्याय मिळेल, परंतु मला रुपालीताईंना विचारायचंय की आतापर्यंत महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यावर ॲलिगेशन्स झाले आणि ते स्कॅमचेच झाले. त्या स्कॅमच्या ॲलिगेशन मध्ये वेळोवेळी देवेंद्र फडणवीस सरकार क्लीन चिट देत आले आणि क्लीन चिट द्यायची देवेंद्रजी फडणवीस सरकारला फार घाई असते. अंजली दमानियाताई म्हणाल्या की मी नागरिक म्हणून हायकोर्टात याचिका दाखल करेल, प्रत्येकाला हा अधिकार संविधानाने दिलेला आहे, तो त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. परंतु आपल्या राज्यामध्ये जे क्लीन चिट देण्याची घाई चाललेली असते त्याच्यामुळे मला वाटतं सामान्य जनतेचा न्यायव्यवस्थेवरचा सुद्धा विश्वास उडत चाललाय. मी एक लॉयर आहे, 26 वर्षापासून कोर्टात प्रॅक्टिस करते. प्रत्येक वेळेला सामान्य नागरिकाला असं वाटतं की हे असंच असतं, स्कॅम होतात, क्लीन चिट मिळते. म्हणून मला वाटतं याला कुठंतरी आळा बसावा. त्याच्यामुळे मला वाटतं या राज्यामध्ये अशा प्रकारचे स्कॅम ज्यावेळी ॲलिगेशन्स होतात त्यावेळी पिटिशन्स फाईल झालेही पाहिजे. त्याचबरोबर ही पॅरलल जी लोकशाहीची लढाई आहे ती सुद्धा लढली पाहिजे. हेमाजी, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण इतरही बातम्यांचे मला अपडेट्स घ्यायचे आहेत. आता या सगळ्या प्रकरणी नेमका आता अमित शहा अंजली दमानियांना भेटीची वेळ देतात का, आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अमित शहा तरी याच्यामध्ये लक्ष घालतात का, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद रुपालीजी आणि हेमाताई, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात त्याबद्दल.